आलेला प्रेक्षक वर्ग इथं मात्र सगळ्यांचा खूप खूप आभार असेल. आपला महत्त्वाचा वेळ काढून इथं मात्र आपण या मॅचसाठी इतर लाभले गेलेत, त्याच्यामुळे तुमचं खूप खूप आभार असेल. बघूया षटक क्रमांक पहिल्यामधील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आत्ताला जाईल. गुलाबच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती इथं मात्र चांगला फटका खेळला गेला. इथं मात्र निश्चितच इथं क्षेत्ररक्षक नसेल त्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलं होतं. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावाची छेड होते. 2 धावा देखील कंप्लीट केले गेल्यात. तिसरे धावाची देखील छेड होते, परंतु 2 धावावरती समाधान मानलं जाईल. 2 धावांनी श्री गणेश झाला इथं वैतरणा इलेव्हन या संघाचा खाता ओपन झालाय. बघूया यापुढे खात्यामध्ये जर 2 धावा ऍड केले गेले तिथे शांतारामच्या. बघूया अजून एक खात्यामध्ये किती धावसंख्या ऍड केली जाते. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. यावेळेस मात्र हवाई सफरच्या नादात जेलची संधी असेल. जेल खाली मात्र गुलाब असेल. इथं मात्र केले गुलाबने मोठी चुकी. इथं मात्र आता मात्र पस्तावून काही फायदा नाही. निश्चित मोठी चुकी केली. इथं मात्र एक धाव कंप्लीट केली. अगदी मोठी चुकी केली गुलाब या गोलंदाजाने. अगदी शांताराम एक विस्फोटक असा फलंदाज आणि त्या फलंदाजाला मात्र सुवर्ण संधी इथं असेल. यावेळेस मात्र स्ट्राईक वरती असेल एन डी नामदेव. स्ट्राईक वरती आलाय. बघूया नामदेव काय करतोय. इथं मात्र निश्चितच रिव्ह्यूची मागणी केली. इथं मात्र बघूया रिव्ह्यूच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला इथं मात्र रिप्लाय दिला जाईल. इथे चांगलासा चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र अजून 3 चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा असेल नामदेव. यावेळेस मात्र खराब चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस निश्चित वाईट चेंडू असेल. वाईटच्या मध्ये एक धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या बघायला मिळेल आपल्याला 4 धावा ऑन द बोर्ड. गुलाब या गोलंदाजाचा पुढचा चेंडू असेल. मारा करेल नामदेव. यावेळेस मात्र सुरेख फटका अगदी ऑन साईडच्या दिशेने मात्र मोठा प्रहार केलाय. अगदी नचकत आहे खेळाडूकडे. आक्रमण चढवले गेले. अगदी ऑन साईडच्या दिशेने कठीण असतो षटकार मारणे. त्या साईडला मात्र मोठा फटका खेळला गेलाय. अगदी षटकाराच्या मध्ये धावसंख्या पुढे ढकलली जाईल. अगदी स्फोटक असा फलंदाज म्हणून ओळखला जातो नामदेव आणि आपली ओळख मैदानाच्या आतमध्ये या षटकाराच्या मदतीने इथं दर्शवली जाते. अगदी कर्णधार काय असतो, ती कर्णधारची भूमिका काय असते ती मैदानाच्या आतमध्ये दर्शवली जाते. नामदेवच्या बॅटमध्ये येते षटकार. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल अगदी 10 या आकडेवरती नेऊन पोहोचवली जाते. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला गेलाय. हा चेंडू पुन्हा एकदा फेकी करावा लागेल. निश्चित वाईट चेंडू आणि इथं मागण्या रिव्ह्यूची मागणी केली. निश्चित वाईट चेंडू असेल. एक धावसंख्या पुढे ढकलली जाते. धावसंख्या 1 ने पुढे बघू शकाल आपण 11 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचवली जाते. चांगलीशी फटकेबाजी बघायला मिळते. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा असेल नामदेव. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र निश्चितच चांगलासा गोलंदाजी हाताळली जाते. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. एकच धावावरती समाधान मानलं गेले. या एक धावच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल अगदी 12 याकडे ती नेऊन पोहोचवली जाते. अगदी लाजवाब फलंदाजी बघायला मिळते आपल्याला वैतरणा इलेव्हन या संघाकडून. बघू शकाल आतापर्यंत 5 चेंडूवरती 12 धावा बनवल्या गेल्यात. चांगल्याशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी बघू शकाल आपण. शांताराम आणि नामदेव खेळी करताना बघायला मिळतात आपल्याला. पुढे चेंडू आता पुन्हा एकदा शांताराम स्ट्राईकवरती असेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नसेल तिथं चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल होते मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र चांगला थ्रो. इथं मात्र चांगला कॉल दिला गेला आहे. निश्चित इथं मात्र धोक्याची घंटा निर्माण झाली होती. ती मात्र स्थगित झाले. एकच धाव कंप्लीट होते. पंचाचा इशारा आलाय. षटक संपले. धावसंख्या बघू शकाल 1 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा ऑन द बोर्ड. म्हणजे पहिल्या षटकामध्ये चांगल्याशी सुरुवात मला लागली. तर वैतरणा इलेव्हन या संघाकडून सलामीची जोडी नामदेव आणि शांताराम ही बघायला मिळतात आपला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावांचं योगदान दिलं गेलं. इथं मात्र
षटक क्रमांक दुसरा असेल गोलंदाज बघू शकेल आपण काळू. काळे या गोलंदाजाचा पहिला चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडूवरती ते मात्र बघू शकाल अगदी खेळाडू ते काय असते ते दर्शवले जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपल्या बॅटची हलकीशी कट लागली होती आणि स्वतः मैदानाच्या बाहेर मैदान सोडताना अगदी अष्टपैलू खेळाडू काय असतो अगदी आपली पारंपरिक म्हणजे जे असते अगदी बॅटची कडा घेऊन निघून गेला आणि लगेच शांताराम बॅटच्या बाहेर आला, मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी दुसरा एखादा खेळाडू असता तर लगेच त्याने रिप्ले घेतला असता की माझी कट नाही लागलेली आहे. परंतु इकडे खेळाडू उडती दर्शवली जाते. धावसंख्या बघू शकाल फक्त 13 आकृती रोखून ठेवली. इथं मात्र एक गडी बाद 13 आकृती असेल वैतरणा 11 संघ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल सुरेश एंटर होते. इथं मात्र काळूने चांगली अशी गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती इथं मात्र विकेटचं पतन मिळवलं गेलंय. सर्कल मर्यादेमधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सर्कल मर्यादामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. न्यू बॅटर बघू शकाल सुरेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बघूया सुरेश आपल्या संघासाठी किती धावसंख्या गोळा करू शकतोय. काळू या गोलंदाजाचा हलकासा रनअप होते. इथं मात्र चांगला फटका खेळलाय. थर्ड बॅनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलंय. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसरे धावाची देखील छेड होते आणि इथं मात्र निश्चितच चौकार येतोय. चौकाराच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 17 आकृती देऊन पोहोचवली गेली. चांगला फटका खेळला गेलाय सुरेशच्या माध्यमातून चौकार बनवला गेलाय. आता मात्र सर्कल मर्यादेमध्ये शेवटचा चेंडू असेल. सर्कल मर्यादेमधील 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया सर्कल मर्यादेमध्ये 1 चेंडूच्या खेळामध्ये अजून किती धावसंख्या बनवू शकू. स्ट्राईक वरती असेल सुरेश. यावेळेस मात्र निश्चितच निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झालाय. बघू शकाल वैतरणा 11 या संघाची धावसंख्या ती 1 गडी 17 म्हणजे सर्कल मर्यादेमध्ये चांगली अशी धावसंख्या बनवली गेली. सर्कल मर्यादा संपुष्टात आल्याच्या नंतर लगेचच क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. जातील धावसंख्या 2 ने पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल 19 धावा ऑन द बोर्ड. असेल काळू. स्ट्राईक वरती असेल सुरेश. यावेळेस मात्र लाजवाब फटका खेळला गेला सुरेशच्या बॅटमध्ये. इथे निश्चितच आपल्याला वन भाव सीमापार चौकार बघायला मिळते. लाजवाब फलंदाजी यावेळेस मात्र सुरेश आक्रमक रूप दाखवताना बघायला मिळते आपल्याला. या चौकारच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 23 या आकड्यावरती पोहोचवली गेली. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये शेवटचा चेंडू हाताळला जाईल. यावेळेस मात्र चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला सुरेशच्या बॅटमधून. मागच्या मॅचमधून काही खास काशी कामगिरी करता आली नाही. या मॅचमध्ये मात्र त्याची भरपाई करताना बघायला मिळते आपल्याला सुरेश. आणि भरपाई करणे इथं मात्र योग्य असेल. भरपाई करावीच लागेल. बघूया सुरेशसाठी पुढचा चेंडू हाताळला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. पंचाचा इशारा आलाय षटक संपल्याचा. बघूया 2 षटकाच्या समितीनंतर वैतरणा 11 या संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 24 धावा. म्हणजेच आतापर्यंत 12 चेंडूवरती 24 धावा बनवल्या गेल्यात. म्हणजे डबलच्या सरासरीने मात्र 12च्या सरासरीने त्या धावसंख्या बनवली गेली. चांगली अशी रणनीती म्हणावं लागली त्या वैतरणा 11 या संघाची. अगदी 12च्या रतीने जरी धावसंख्या बनवली तरी मात्र चांगली अशी धावसंख्या इथं मात्र बनवू शकेल. नामदेव आणि सुरेश चांगली अशी खेळी करावं लागेल आपल्या संघासाठी.
षटक क्रमांक 3 बघू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मारू करत असेल राजेंद्र. राजेंद्र या गोलंदाजाचा पहिला चेंडू हाताळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती त्याचा समाचार घेताना बघायला मिळेल आपल्याला सुरेश. इथं मात्र चांगला फटका खेळला गेलाय. गॅपच्या दिशेने चेंडूला बिलकून दिला. चेंडू निघून चाललाय. वन भाव सीमा पार चौकार येतोय. धावसंख्या बघू शकाल अगदी चौकाराच्या मधून पुढे ढकलली जाते 28 या आकडेवरती. पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेताना बघायला मिळते आपल्याला सुरेश मैदानाच्या आतमध्ये. बघूया पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती बघायला मिळेल आपल्याला सुरेश. सुरेशच्या बॅटमध्ये यावेळेस मात्र चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये हवाई याला चढवलाय. अगदी षटकार येतोय इथं सुरेशच्या बॅटमधून. यावेळेस मात्र आक्रमकता दाखवताना बघायला मिळते सुरेश मैदानाच्या आतमध्ये हवी झालाय. अगदी धावसंख्या बघू शकाल 34 आकड्यावरती पोहोचवली गेली. 2 चेंडूवरती एक चौकार एक षटकार लगवला गेलाय. चांगलाच इथं समाचार घेतला जातोय राजेंद्र या गोलंदाजाचा. अगदी सुरुवात चांगली राहिली यावेळेस मात्र सुरेश या बॅटरीची. चांगल्याची धावसंख्या बघू शकाल 7 चेंडू वैयक्तिक 21 धावांची खेळी करतोय. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरेश आपल्या संघासाठी महत्त्वाचं योगदान देताना बघायला मिळते आपल्याला. राजेंद्र याचा पुढचा चेंडू हाताळला जातोय. यावेळेस पुन्हा अगदी समोर. यावेळेस मात्र अगदी समोर उडवलाय. अगदी समोर चौकार येतोय. अगदी इथं मात्र प्रत्येकी दिशेला इथं मात्र फटकेबाजी करताना बघायला मिळते सुरेश. या चौकारच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 38. थोडंसं महागड असं षटक निश्चित म्हणावं लागेल. राजेंद्रच्या माध्यमातून आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या त्या 3 चेंडूवरती. चांगला समाचार घेताना बघायला मिळते सुरेश. अगदी वैताना 11 संघाकडून चांगलीशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. पण सुरेश विस्फोटक अशी फलंदाजी करताना बघायला मिळते आपल्याला. राजेंद्रचा पुढे चेंडू असेल पुन्हा एकदा सुरेशसाठी. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा चांगलासा दिशेने फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा चौकार येतोय. अगदी आजच्या दिवसामध्ये निश्चितच चांगलीशी कामगिरी राजेंद्रवरती मात्र हल्ला बोल चढवला जातोय. अगदी या चौकाराच्या मधून धावसंख्या मात्र पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल 42 या आकड्यावरती. चांगल्याशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 18 धावा खर्च केला 4 चेंडूवरती. निश्चितच महागड असं षटक म्हणावं लागेल इथं राजेंद्र या गोलंदाजाकडून. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सुरेश. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन यावेळेस मात्र पुन्हा एकदा इथं मात्र चकवा दिलाय. पुन्हा एकदा धावा मिळतील. दुसऱ्या धावाचा कॉल होते मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावाची देखील छेड होते परंतु 2 धावाती समाधान मानलं जाते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 4 म्हणजे 44 धावा मैदानाच्या आतमध्ये ऑन द बोर्ड होती लगावल्या गेल्यात. आता मात्र या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सुरेश मात्र हवी राहिलाय. लाजवाब फलंदाजी बघायला मिळते आपल्याला वैतरणा 11 संघाकडून. आपल्याला त्यांच्या विपक्ष बघायला मिळते जय भवानी कुशेगाव संघ. पुढे चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेला. यावेळेस मात्र फटका फसला होता परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत चेंडू धरतीला दान झालाय. दुसऱ्या धावाचा कॉल होतो इथं मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. ती पंचांचा इशारा आलाय. धाव बाद झालाय. एकच धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी इथं मात्र धाव बाद होतोय. सुरेश 8 गडचे असेल. धावसंख्या बघू शकाल 3 षटकांचा खेळ झाला आतापर्यंत. 45 वरती 2 गडी बाद. 2 गडी बाद 45 या आकड्यावरती असेल वैतरणा 11 संघ. न्यू बॅटर बघू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये संतोष. बघू शकाल संघासाठी 4थं वैयक्तिक दुसरं षटक आता होतोय काळू. स्ट्राईक वरती बघायला मिळेल आपल्याला नामदेव. नॉन स्ट्राईक वरती असेल संतोष. षटक क्रमांक 4 असेल काळू गोलंदाजाच्या माध्यमातून. काळूचा पहिला चेंडू हाताळला जातोय. स्ट्राईक वरती नामदेव. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न होता. इथं मात्र निश्चितच पंचाचा इशारा येईल. निर्धाव चेंडू. अगदी चेंडू कुठं आणि बॅट कुठं. निश्चितच इथं मात्र खराब चेंडू होता. वाईट चेंडू तो मध्ये घेतला. इथं
चुकी केली नामदेवनी. एकदा मात्र पुढे ढकलले जाते. धावसंख्या बघू शकाल 46 या आकड्यावरती. काळू या गोलंदाजा दुसरा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती बघायला मिळेल आपला संतोष. अगदी चांगला फटका खेळला गेलाय. अगदी ग्राउंड फटका म्हणावं लागले. इथं मात्र चुकीचं क्षेत्रक्षम बघायला मिळतं. येतोय चौकार. हे चौकारच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 50 धावा ऑन द बोर्डवरती. म्हणजे त्या अर्धशतक कंप्लीट झाले. इथं मात्र वैतरणा 11 संघाच्या 50 धावा ऑन द बोर्डवरती लगावल्या गेल्यात. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र संतोषच्या माध्यमातून पहिला चौकार आलाय. चौकाराने इथं मात्र श्री गणेशा केलं. इथं बघू शकाल संतोष मैदानाच्या आत आले लगेच चौकार लगावला जातोय. षटकातील तिसरा चेंडू हाताळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. अजूनही षटक क्रमांक 4 मधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती बघायला मिळेल आपल्याला संतोष. गोलंदाज बघू शकला आपण काळू. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेला होता. तितकाच सुंदर असा फटका देखील इथं बघायला मिळते आपल्याला. इथे येणारा पुढे चेंडू चौकार. हे चौकार ज्यामध्ये धावसंख्या बघू शकाल 54 धावा. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला संतोष या बॅटरच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगली अशी रणनीती आखली गेली तर वैतरणा 11 संघाची चांगली अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आतापर्यंत 54 धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते ऑन द बोर्डवरती. या षटकातील 5वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा बघायला मिळते आपल्याला संतोष. यावेळेस देखील मोठा फटका खेळला गेला. यावेळेस मात्र हवा यायला षटकार येतोय. षटकाराच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल अगदी 60 या आकड्यावरती नेऊन पोहोचवली गेली. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या बॅटमधून बघायला मिळते आपल्याला. 2 चौकार 1 षटकार लगावले गेलेत. म्हणजे 14 धावा बनवले गेलेत. चांगली फलंदाजी संतोषच्या बॅटमधून बघायला मिळते आपल्याला. धावसंख्या तब्बल 60 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये हायेस्ट स्कोअर बघायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील शेवटचा. यावेळेस खराब चेंडू हाताळला गेला. यावेळेस मात्र चुका केला यष्टिरक्षकाने देखील. इथं मात्र यष्टिरक्षक देखील बीट झाला होता. दुसऱ्या धावाचा कॉल होतोय. तिसऱ्या धावाची देखील छेड होते. परंतु 2 धावा वाईट प्लस 2 अशा 3 धावा इथं एक्स्ट्रा आल्यात. धावसंख्या बघू शकाल 63 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागले. यावेळेस मात्र चुकीचा चेंडू हाताळला गेला होता काळू याच्या दरम्यान. आता मात्र शेवटचा चेंडू हाताळला जातोय. आतापर्यंत महागडा असं षटक हाताळलं जातं इथं काळू या गोलंदाजाच्या माध्यमातून. 18 धावा आतापर्यंत खर्च केला 5 चेंडूवरती. शेवटचा चेंडू हाताळला जातोय स्ट्राईक वरती संतोष. यावेळेस मात्र पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू हाताळला गेलाय. म्हणजे हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. धावसंख्या बघू शकाल 64 धावा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बघू शकाल संतोषसाठी. यावेळेस मात्र हलकीशी एज लागली ते क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल षटक क्रमांक 4 संपल्यानंतर अगदी 65 या आकड्यावरती 2 गडी बाद वैतरणा 11 संघ. 65 ऑन द बोर्ड बघायला मिळते आपल्याला. 65 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या 4 षटकांमध्ये. तब्बल चांगलीशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. हॅलो षटक क्रमांक 5 असेल. गोलंदाजी मार्क बघू शकाल आपण सोनू. बघू शकाल सोनूच्या गोलंदाजीवरती मारा करणे संतोष. इथं मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात तिथे. इथं मात्र सुरेख झेल टिपली गेली. इथं मात्र झटका क्रमांक 3 लागेल. संतोष हा बॅटर डकआउटच्या आसरा झालाय. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती चांगल्याशी गोलंदाजी करताना न्यू बॅटर बघू शकाल रामा मैदानाच्या आतमध्ये. बघू शकाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रामा. या षटकातील 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. बघूया उर्वरित 5 चेंडूवरती इथं मात्र किती धावांची मजल मारली जाते. पहिल्या फेरीमध्ये वैतरणा 11 संघ. पुढचा चेंडू हाताळला जातोय.
फुलटा चेंडू हलक्याने सन्मान दिलाय, स्ट्राईक रोटेट केली जाते. इथं मात्र स्ट्राईक वरती आणलाय नामदेव. नामदेवच्या बॅटमधून फक्त आणि फक्त आतापर्यंत 4 चेंडू ते 6 धावा आल्यात. बघूया यावेळेस मात्र आक्रमकता दाखवायला लागला. स्ट्राईक मात्र भेटली नाही. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक होती, त्याच्यानंतर नामदेवला स्ट्राईक मिळाली नव्हती. यावेळेस मात्र स्ट्राईक वरती असेल नामदेव. स्ट्राईक वरती बघूया किती धावा बनवतोय. फुलटा चेंडू होता, यावेळेस मात्र बघूया किती धाव मिळते. तिथं एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाची देखील छेड होते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. पंचाचा इशारा आला, वाईट चेंडू हाताळला गेला होता. वाईट +2 अशा 3 धावा. धावसंख्या बघू शकाल 69 धावा लगावल्या गेल्यात. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आजच्या दिवसामध्ये हायेस्ट स्कोअर बघायला मिळते आपल्याला वैतरणा 11 या संघाचा. पुढचा चेंडू हाताळला जाईल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळला गेला, हवाई हल्ला. यावेळेस मात्र आक्रमकता दाखवतोय नामदेव. षटकाराच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 75 धावा. यावेळेस मात्र लाजवाब फलंदाजी बघायला मिळते वैतरणा 11 या संघाकडून. जय भवानी कुशीगाव संघाला कुठेतरी कमबॅक करण्याची आवश्यकता असेल. या षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा फलंदाज बघायला मिळाला आपल्याला नामदेव. गोलंदाजी मार्कर असेल सोनू. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला जातोय. गॅपच्या दिशेने निश्चितच येतोय चौकार. चौकारच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 79. आतापर्यंत 79 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये लगवल्या जातात. चांगली अशी कामगिरी करताना बघायला मिळते आपल्याला वैतरणा 11 संघाकडून नामदेव. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या षटकातील 5वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. सोनीच्या माध्यमातून स्ट्राईक वरती नामदेव. अगदी उडावलाय, अगदी लांब खेचलाय. यावेळेस मात्र मोठा प्रहार येतोय नामदेवच्या बॅटमध्ये. दुसरा षटकार बघायला मिळतो आपल्याला या षटकामध्ये. चांगली अशी फलंदाजी यावेळेस मात्र नामदेवच्या बॅटमध्ये बघू शकाल. अगदी आक्रमक असं रूप धारण केले नामदेवने. धावसंख्या तब्बल इथं मात्र 85 या आकड्यावरती पोहोचवले गेले. अजूनही षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा उडवला जाईल का हा फटका. यावेळेस मात्र खराब चेंडू हाताळला गेलाय, वाईट चेंडू. धावसंख्या बघू शकाल अगदी 86 आकड्यावरती पोहोचवली जाते. पुन्हा एकदा हवाई हल्ला येईल का, पुन्हा एकदा षटकार येईल का शेवटच्या चेंडूवरती. अगदी या चेंडूवरती नजरा लागल्यात. बल्लेबाजी मार्कवर बघू शकाल अगदी चांगली अशी फलंदाजी केली. 7 चेंडूवरती 22 धावांची खेळी करताना बघायला मिळते आपल्याला नामदेव. पुढचा चेंडू असेल नामदेवसाठी. अगदी पुन्हा एकदा खेचलाय, अगदी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते षटकार. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या तब्बल इथं मात्र 92 आकड्यावरती पोहोचवली गेली आणि 93 धावांचं आव्हान असेल. लाजवाब फलंदाजी वैतरणा 11 या संघाकडून बघायला मिळते आपल्याला. 93 धावांचा इथं मात्र आव्हान ठेवलं गेलंय. जय भवानी कुशीगाव विपक्ष वैतरणा 11 संघ. मोठी लढत बघायला मिळेल. यावेळेस मात्र हायेस्ट स्कोअर आजच्या दिवसातील बनवला जातोय. 92 धावा हायेस्ट बनवला गेले वैतरणा 11 या संघाने. त्याच्यामध्ये 28 धावांचा इथं मात्र मोलाचा वाटा असेल नामदेव या बॅटरचा. यावेळेस मात्र निश्चितच मोठी लढत बघायला मिळेल आपल्याला. जय अंबिका उबाडवाडी क्रिकेट संघ स्वर्गीय श्री प्रवीणभाऊ पारदेश मूर्ती चषक 2026 मधील पहिल्या दिवसातील पहिल्यातील अगदी अंतिम सामना म्हणजे सेमीफायनलची लढत बघायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. बघू शकाल वैतरणा 11 वर्सेस जय भवानी कुशीगाव सलामीची जोडी बघू शकाल. शंकर आणि हिरा मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. अगदी 93 धावांचा मोठं असं लक्ष ठेवलं गेलं. 30 चेंडू आणि 93 धावा अगदी मोठं लक्ष म्हणावं लागेल. यावेळेस इथं मात्र कठीण परिश्रम करावा लागेल. इथं विन व्हायचं असेल तर
मोठी अशी फटकेबाजी करावी लागेल. शंकर आणि हिराला पहिल्या चेंडूवरती आक्रमण रूप धारण करावं लागेल. अगदी सेमी फायनलचा मुकाबला आपल्या समोर बघायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर असेल नामदेव. तसंच फलंदाजी मार्कवर असेल हिरा. नॉन स्ट्राईकवरती असेल शंकर. पहिल्या चेंडूचा समाचार घेताना बघायला मिळते आपल्याला इथं हिरा. बघूया पहिल्या चेंडूवरती किती धावा खर्च करते. गोलंदाजी मार्कवर असेल नामदेव. नामदेव गोलंदाजीचा पहिल्या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. तर पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी बघायला मिळते नामदेवच्या माध्यमातून. अगदी यॉर्कर लेनची डिलिव्हरी टाकली गेली. तर मात्र अगदी स्फोटक अशी फलंदाजी करताना चांगल्याशी फलंदाजी केली होती. आता मात्र गोलंदाजी चांगली करताना बघायला मिळते आपल्याला नामदेव. त्याच्यासमोर हिरा. यासाठी ते पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. बघूया दोन चेंडू नंतर धावसंख्या बघू शकाल 1 या आकड्यावरती श्रीगणेश झालाय. मात्र वाईटच्या मदतीने इथं बघू शकाल जय भवानी कुशेगाव या संघाचा. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघायला मिळते आपल्याला नामदेव. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू हाताळला गेला होता. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. डायरेक्ट हिट झाला. इथं मात्र हाताला लागला चेंडू. इथं पंच बघायचे दुखापत झाले का. पंच निश्चित बघायचे. तिथं मात्र कमिटीचे प्लेअर देखील जायचे मध्ये बघायचे दुखापत झाली असेल खेळाडूचे. पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल नामदेव या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेला होता. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळते आपल्याला. लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. थोडीशी दुखामत झाली इथं मात्र नामदेव या गोलंदाजाला, परंतु चांगल्याशी गोलंदाजी आतापर्यंत देखील करताना आपल्या संघासाठी. डायरेक्ट हिट केल्यामुळे त्यांच्या हाताला स्टंप लागला आहे, परंतु इथं मात्र चांगल्याशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी या षटकातील पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू हाताळला गेला. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल. आपल्या संघासाठी महत्त्वाचं योगदान देताना बघायला मिळते नामदेव. चांगलीशी फलंदाजी केली होती, तितकी सुंदर गोलंदाजी देखील यावेळेस मात्र बघायला मिळते आपल्याला. या षटकातील पुढचा चेंडू हाताळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक निसल तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला नो मॅच लँडमध्ये. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावाची देखील छेड होते. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे ढकलली जाईल. बघू शकाल पंचाचा इशारा येईल एक षटक संपल्याचा. एक षटकाच्या समतेनंतर अगदी फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज नामदेवने.
अगदी लाजवाब गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 5 धावा इथं मात्र खर्च केल्यात. गोलंदाज नामदेव. एक षटक संपलंय. जय भवानी कुशेगाव संघाची धावसंख्या ती 5. बघू शकाल षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल दीपक. स्ट्राईक वरती फलंदाज असेल शंकर. नॉन स्ट्राईक वरती हिरा. बघूया कुठेतरी मोठी फटकेबाजी करण्याची आवश्यकता असेल. अजून 24 चेंडू 88 धावांची आवश्यकता. मोठी लढत बघायला मिळते. प्रत्येकी ओव्हरमध्ये 22च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. प्रत्येकी षटकामध्ये 22 धावा कुटाव्या लागतील. बघू शकाल वैद्यरीच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर असेल दीपक. फलंदाजी मार्कवर बघायला मिळते आपल्याला शंकर. नॉन स्ट्राईक वरती असेल हिरा. चला पंच स्पीड अप यायचंय. अजूनही आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. बघू शकाल दीपक या गोलंदाजीचा पहिला चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू इथं मात्र पंचाचा इशारा आलाय. वाईट चेंडूने इथं मात्र या षटकाचं मात्र वाईट चेंडूने सुरुवात करताना दीपक बघायला मिळते आपल्याला. एक धाव इथं मात्र स्कोअर बोर्डवरती ऍड केली जाते. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 6 धावा ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्यामधील पहिला चेंडू हाताळला जाते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती शंकर. पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताळला गेला. बॅक टू बॅक दुसरा वाईट म्हणावं लागेल इथं. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 7 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू हाताळला जातो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल दीपक. स्ट्राईक वरती असेल शंकर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचाचा इशारा आलाय. वाईट चेंडू हाताळला गेलाय. म्हणजे बॅक टू बॅक यावेळेस मात्र 3 खराब चेंडू हाताळले गेले. गोलंदाज दीपक कडून यावेळेस मात्र चुकीची गोलंदाजी हाताळली जाते. बघू शकाल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना बघायला मिळते आपल्याला इथं दीपक. पहिला चेंडू असेल दीपकचा. यावेळेस मात्र सूर्य गोलंदाजी. यावेळेस मात्र चकवा दिलाय. पूर्णपणे शंकरला बीट केलंय. 3 चेंडू अवंतर खर्च केल्यानंतर इथं मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. इथं मात्र अतिशय 1 चेंडूचा खेळ झालाय. सर्कल मर्यादेमधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया सर्कल मर्यादेमध्ये शंकर किती धावांचे खर्च करतोय आपल्या संघासाठी. किती धावांचं योगदान देतोय. शंकरला मात्र विस्फोटक अशी फलंदाजी करावं लागेल. शंकरसाठी या षटकातील दुसरा चेंडू हाताळला जातोय. स्टेप आउट करून फटका खेळला गेलाय. फटका फसलाय. फटक्याखाली क्षेत्ररक्षक असेल. इथं मात्र बघूया विनायक. इथं मात्र चुकी केली विनायकने. इथं झेल सुटलेला आहे. दिल तुटलेला आहे. 2 धावा खर्च केल्यात. या 2 धावांमध्ये धावसंख्या पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल अगदी 10 या आकडे तिने पोहोचवले गेले. इथं मात्र नामदेव इथं कव्हरला आला होता. परंतु इथं मात्र विनायककडून चूक झाली. चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र बघायला मिळते आपल्याला दीपक या गोलंदाजीच्या माध्यमातून. फुलटा चेंडू यावेळेस मात्र आडोवेटने खेळू काढला. तितकं ताकदीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. खराब थ्रो झाला. इथं मात्र नामदेवने चूक केली. चांगलासा कव्हर केलं जाते रामाच्या माध्यमातून. निश्चितच इथं मात्र कव्हर जर नसतं तर इथं मात्र निश्चित खराब इथं फेकी बघायला मिळते होती. आतापर्यंत मात्र सर्कल मर्यादाचा खेळ संपलेला. धावसंख्या बघू शकायला फक्त आणि फक्त 11 धावा. सर्कल मर्यादेमध्ये फक्त जय बजरंग कुशेगाव या संघाने धावसंख्या बनवली गेली. जय भवानी कुशेगाव या संघाने धावसंख्या बनवली गेली फक्त आणि फक्त 11 धावा. सामना बघू शकाल पण जय भवानी कुशेगाव विपक्ष वैतरणा 11 संघ.
दीपकचा पुढील चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईक वरती हिरा. इथं मात्र प्लेअर पासून खूप लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र निश्चित वाईट चेंडू घोषित केला जातोय. कुठेतरी चांगली अशी रणनीती म्हणावं लागेल दीपकची. अगदी फलंदाजापासून थोडासा दूर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथं वाईट चेंडू घोषित केला गेला. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 12 आकड्यावरती. या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत 4 वाईट चेंडू हाताळले गेले दीपकच्या माध्यमातून. कुठेतरी कमबॅक करावं लागेल दीपकला. मग या मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. यावेळेस मात्र लाजवाब फटका, अगदी षटकार येतोय. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 16 आकड्यावरती, सॉरी 18 आकड्यावरती पोहोचवली गेली. चांगला फटका बनावं लागली. इथं मात्र हिराच्या बॅटमधून आपल्याला षटकार बघायला मिळते. अगदी या षटकाराच्या मध्ये धावसंख्या बघे 18 आकड्यावरती पोहोचवली गेली. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका, अगदी पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. अगदी सलगचा दुसरा षटकार बघायला मिळते. यावेळेस मात्र धावसंख्या बघायला मिळते 24. बॅक टू बॅक 2 षटकार लगवले गेले. इथे मात्र हिराच्या बॅटमधून आपल्याला षटकारांची बरसात बघायला मिळते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकातील शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार येईल का, हॅट्रिक बघायला मिळेल का आपल्याला हिराच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 षटकार लगवले गेले. तिथं चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला हिराकडून. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक दुसऱ्यामधील धावसंख्या बघू शकाल अगदी 24 आकड्यावरती रोखून ठेवले. बघूया पुन्हा एकदा षटकार बघायला मिळेल का आपल्याला. अगदी यावेळेस मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. अगदी आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ झाल्यानंतर बघू शकाल जय भवानी कुशेगाव या संघाने धावसंख्या बनवली गेली 24. अगदी सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये असेल. सलामीची जोडी बघूया या षटकामध्ये किती धावांची मजल मारते. षटक क्रमांक तिसरं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर बघायला मिळते आपल्याला नामदेव. स्ट्राईक वरती असेल शंकर. बघूया संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक असेल नामदेव या गोलंदाजचं. यावेळेस मात्र स्टेप आउट करून फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. इथं मात्र अडवला जाईल चेंडू, तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल होतोय. चांगला असा बॅकअप बघायला मिळते आपल्याला. 2 धावा कंप्लीट केली गेल्या. धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 26 धावा. महत्वाची लढत बघायला मिळते आपल्याला. वैतरणा 11 वर्सेस इथं मात्र जय भवानी कुशेगाव संघ. अगदी जय बजरंग उघडवाडी संघ इथं मात्र क्वालिफायच्या दिशेने प्रवेश केलाय, म्हणजेच 1-2च्या पारितोषिकासाठी सज्ज झालाय. त्यांच्या विपक्ष बघूया कोणता संघ जातो. इथं मात्र खराब चेंडू हाताळला गेलाय. या खराब चेंडूच्या मध्ये धावसंख्या बघू शकला अगदी 27 आकड्यावरती पोहोचवली गेली. बघूया पुढचा चेंडू हाताळला जातो. यावेळेस मात्र चांगला फटका सजवला गेलाय. अगदी षटकार येतोय शंकरच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने बघू शकाल अगदी डबल 3 मैदानाच्या आतमध्ये येते, म्हणजे 33 धावा बनवले गेलेत. आतापर्यंत 33 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये लगवल्या गेल्या. चांगली फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला. या षटकातील अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघू गोलंदाजी मार करे नामदेव सज्ज होताना. नामदेवचा पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल शंकर. यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय. अगदी लांबलचक षटकार बघायला मिळतो आपल्याला. बॅक टू बॅक दुसरा सलगचा दुसरा षटकार येतो शंकरच्या बॅटमधून. हळवाई हल्ला. धावसंख्या बघू शकाल 39 या आकड्यावरती. अगदी काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. नामदेववरती देखील हल्ला चढवला गेलाय. आतापर्यंत इथं मात्र 3 चेंडूवरती 15 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला शंकर या बल्लेबाजीच्या माध्यमातून. शंकर आणि हिरा यावेळेस मात्र लाजवाब फलंदाजी होती. नामदेव गोलंदाजा षटकातील 4था चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय.
इथं मात्र वाईट चेंडू असेल. या वाईट चेंडूमध्ये धावसंख्या बघू शकाल 40 धावा मैदानाच्या आतमध्ये लगावल्या गेल्यात. 15 चेंडू अजून 53 धावांची आवश्यकता. 15 चेंडूवरती 40 धावा तर बनवल्यात. अजून 15 चेंडूवरती 53 धावा बनवाव्या लागतील. बघू शकाल मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. जय भवानी कुशेगाव वर्षाचा वैतरणा 11 मोठी लढत असेल मैदानाच्या आतमध्ये. नामदेवचा पुढचा चेंडू आता जातोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवरती शंकर. यावेळेस मात्र अगदी लाजवाब अगदी कॅच ऑफ द मॅच म्हणावं लागेल. अगदी लाजवाब. या जेलसाठी माझ्याकडे मात्र शब्द नसेल. अगदी अप्रतिम जेल टिपली गेली मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे या खेळासाठी. अगदी कॅच ऑफ द मॅचचा इथं मात्र मानकरी असेल नामदेव. उत्कृष्ट जेल टिपली गेली. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी कठीण असतं ही जेल टिपणी जाणे आणि ती जेल इथं मैदानाच्या आतमध्ये अगदी सोपी करून टाकले नामदेवने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल सोमनाथ एंटर होतोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू आता जातो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक तैनात शांताराम. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एकच धावावरती समाधान देखील मानलं जाते. धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 41 धावा. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक वरती असेल हिरा. स्ट्राईक वरती असेल हिरा. यावेळेस मात्र चांगला फटका सजवला गेला. अगदी षटकार बघायला मिळते आपल्याला शेवटच्या चेंडूवरती. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 47 धावा ऑन द बोर्ड वरती लगावल्या गेल्यात. लाजवाब फलंदाजी बघायला मिळते आपल्याला इथं मात्र बघू शकाल हिराच्या माध्यमातून. बारा चेंडू 46 धावांची आवश्यकता असेल. 46 धावांची आवश्यकता. गोलंदाज बघू शकाल आपण शांताराम. अगदी बघू शकाल प्रेक्षक वर्ग देखील खुश झाले अगदी मोठ्या प्रमाणामध्ये. इथं मात्र उघडेवाडी या स्टेडियमवरती प्रेक्षक वर्ग बघायला मिळते. अगदी खूप लांबून प्रेक्षक वर्ग आजच्या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. प्रेक्षक वर्गाचं देखील खूप खूप अभिनंदन असेल. षटक क्रमांक 4 आतडण्यासाठी गोलंदाज बघू शकाल आपण शांताराम. फलंदाजी मार्कून असेल सोमनाथ देखील एक विस्फोटक असा फलंदाज म्हणून ओळखला जातो. अगदी ज्या दिवस जय भवानी कुशेगाव संघाची क्वालिफायची मॅच होती त्यावेळेस मात्र लाजवाब फलंदाजी केली होती. इथं मात्र पहिला चेंडू खराब हाताळला गेला. त्याच्यावरती मात्र पुरेपूर मोठा फटका खेळला गेलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती खेचलाय लांब लचक षटकार. अगदी अर्धशतक कंप्लीट झाले. 53 धावा ऑन द बोर्ड वरती लगावले गेलेत. अगदी 53 धावा मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. चांगली अशी सुरुवात पहिल्या चेंडूवरती बघायला मिळते आपल्याला सोमनाथ या फलंदाजाकडून. दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. अगदी पुन्हा एकदा उडवलाय. अगदी बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार बघायला मिळते आपल्याला सोमनाथच्या बॅटमधून. धावसंख्या बघू शकाल तब्बल 59 आकड्यावरती. लाजवाब फलंदाजी. अगदी इथं मात्र 93 धावांचा पाठलाग करताना इथं मात्र काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते जय भवानी कुशेगाव या संघाकडून. लाजवाब फलंदाजी बघायला मिळते. अगदी इथं मात्र काटेकी टक्कर बघायला मिळते. शांताराम या गोलंदाजाचा पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. अगदी यावेळेस मात्र तिसरा देखील अगदी हॅट्रिक. इथं मात्र लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सलगचा तिसरा षटकार बघायला मिळतो सोमनाथच्या बॅटमधून. अगदी षटकारांचा पाऊस पाडला जातो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या बघू शकाल 65 ऑन द बोर्ड. समीकरण आता मात्र खूप सोपं असेल. 9 चेंडू 28. पुढचा चेंडू हाताळला जातो पुन्हा एकदा शांताराम गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा यावेळेस मात्र थर्ड मॅनला जेल सुटले. दिल तुटलाय.
इथं मात्र काय घडलं, इथं मात्र जेल सुटलाय, दिल तुटलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावच्या धावसंख्या बघू शकाल अगदी डबल 6, 66 धावा मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती हिरा. यावेळेस मात्र विस्फोटक फलंदाज स्ट्राईक वरती बघायला मिळाला आपल्याला हिरा. षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फटका बसलाय, क्षेत्ररक्षक येतो जेल खाली. बघूया इथं मात्र सुरेख जेल टिपला जातोय मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र कमबॅक केलं जाईल का? इथं मात्र हिराला डगआउटच्या आसपास पाठवलं गेलं. या खेळाडूकडे लक्ष होतं. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय हिरा. हिरा बार केल्याच्या नंतर इथं वैतरणा 11 संघ कमबॅक करू शकेल का? षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल काळू. कमबॅक करण्याची संधी असेल. इथं मात्र या चेंडूवरती अजून जर एक विकेट जर गमवला तर निश्चितच इथं मात्र वैतरणा 11 संघ कुठेतरी कमबॅक करेल. सात चेंडू 27 धावा. 7 चेंडू 27 धावांचे आव्हान. अगदी लाजवाब सामना मैदानाच्या आतमध्ये. काटेकी टक्कर, पैसा वसूल मुकाबला बघायला मिळते आपल्याला. अगदी पैसा वसूल झाला या मॅच मध्ये. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र निश्चित षटक क्रमांक 4 संपुष्टात आलं. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. अगदी प्रेक्षक वर्गांसाठी एक विनंती असेल, जे पडद्याच्या आतमध्ये प्रेक्षक बसले त्यांनी कृपया करून पडद्याच्या बाहेर बसायचे. अगदी बाउंड्रीच्या जवळ बसले तुम्ही. एखादा खेळाडू जर कधी कधी घाईमध्ये असतो, तो येऊन पटक्यात तुमच्यावरती चढायला नको. त्याच्यामुळे तुम्ही प्रेक्षक वर्गांनी पडद्याच्या थोडं बाहेर बसायचंय. मध्ये 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. 6 चेंडूवरती 27 धावा डिफेंड करेल का जय भवानी कुशेगाव संघ? त्यांच्या विपक्ष वैतरणा 11. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. ते आपल्याला सोमनाथच्या बॅटमधून पुन्हा एकदा सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती असेल. सुरेश टू सोमनाथ. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. अगदी 6 चेंडू 27 धावांचं समीकरण असेल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. बघूया कोणता संघ इथं मात्र बाजी मारतोय. सुरेश गोलंदाजाचा पहिला चेंडू हाताळला जातोय स्ट्राईक वरती सोमनाथ. यावेळेस माझा पहिला चेंडू चढवला गेलाय. पहिला चेंडू आलाय षटकार. समीकरण अजूनच सोपं. समीकरण 5 चेंडू 21 धावांचं. 5 चेंडू 21 धावा. इथं मात्र काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब सामना. सामन्यामध्ये रोमॅन्टिक मोड, पब्लिक खुश, पैसा वसूल. अगदी रोमॅन्टिक मोड बघायला मिळते. अगदी लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. जय भवानी कुशेगाव संघ पण सांगतोय आम्ही पण लढत देऊ शकतो, आम्ही पण काही कमतरता नाही घेतली. अगदी काटेकी टक्कर देतोय जय भवानी कुशेगाव संघ. वैतरणा 11 संघाला मात्र पुरेपूर इथं मात्र प्रत्युत्तर चढवलं जात आहे. प्रत्येकी चेंडूवरती प्रत्येकी गोलंदाजावरती मात्र प्रत्युत्तर चढवलं गेलंय. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र बघू शकाल सोमनाथ आतापर्यंत हवी राहिलाय. अगदी 6 चेंडूचा समाचार घेतला. 6 चेंडूवरती अगदी 26 धावा बनवल्यात. लाजवाब फलंदाजी करतोय सोमनाथ आपल्या संघासाठी. अगदी एक खेळाडूवरती दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करतोय सोमनाथ. आपल्या संघासाठी मात्र झुंज खेळतोय. तर मात्र आपल्या संघासाठी महत्वाची लढत देतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश. स्ट्राईक वरती सोमनाथ. सोमनाथ टू सुरेश. यावेळेस मात्र अगदी लांब लचक, अगदी उत्तुंग, अगदी पैसा वसूल षटकार बघायला मिळतोय. अगदी पैसा वसूल केला या षटकारावरती. अगदी आजच्या दिवसातील सगळ्यात मोठा षटकार लागलाय. अगदी हायस्ट षटकार म्हणायला लागला. आता समीकरण 4 चेंडू 15 धावांचं असेल. अगदी इथे मात्र प्रेक्षक वर्गाने टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या खेळासाठी. अगदी प्रेक्षक देखील खुश झाले. काटेकी टक्कर बघायला मिळते आपल्याला. काय सामना मैदानाच्या आतमध्ये, काय लढत बघायला मिळते आपल्याला. वैतरणा 11 वर्ष जय भवानी कुशेगाव संघ. इथं मात्र सोमनाथ माघार घ्यायला तयार नाही. सोमनाथने मात्र इथं खूप लढाई लढल्या, परंतु ही लढाई मात्र त्याच्यासाठी खूप महत्वाची ठरली. अगदी आपल्या संघासाठी इथं मात्र काटेकी टक्कर.
तानाजी वारांगुशे यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 301 रुपये असेल. म्हणजेच हा षटकार जर मारला तर 301 रुपयाचं पारितोषिक असेल सोमनाथसाठी. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. गोलंदाजी मार्कवर सुरेश, बल्लेबाजी मार्कवर सोमनाथ. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन यावेळेस मात्र कमबॅक केले. यावेळेस मात्र माघारी परत सोमनाथ, परंतु सोमनाथसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. काय प्रेक्षणीय पारी खेळले मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब फटकेबाजी आपल्याला बघायला मिळेल सोमनाथच्या बॅटमध्ये. अगदी चांगल्याशी फटकेबाजी करत होता. अगदी मैदानाच्या आतमध्ये एकटा झुंज देत होता आपल्या संघासाठी. 3 चेंडू 15 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन टोपले. अगदी आपल्या संघासाठी शेवटच्या सणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला, परंतु यश काय मिळू शकलं नाही. परंतु लाजवाब खेळी करून दाखवली मैदानाच्या आतमध्ये मित्रा. बघू शकाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते विष्णू. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सामना मात्र इथं दोन्ही संघाकडे असेल. अजूनही 3 चेंडू 15 धावा शक्य आहे सामना अजूनही. न्यू बॅटर विष्णू मैदानाच्या आतमध्ये. काय पैसा वसूल मॅच बघायला मिळते. अगदी प्रेक्षकांचं देखील मनोरंजन झालं या मॅचमध्ये. बघूया 3 चेंडू 15 धावांचं समीकरण असेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज बघायला मिळते आपल्याला सुरेश, स्ट्राईक वरती विष्णू. अगदी यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केली वैतरणा 11 संघाने. परंतु एक जर चुकीचा चेंडू इथं फेकला गेला तर खामियाजा देखील भुगतावा लागेल वैतरणा 11 संघाला. आता मात्र सामना मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केली वैतरणा 11 संघ. हार्ड लक मित्रांनो. परंतु एक खराब चेंडू जरी फेकी केला तर इथं मात्र सामना कुठेतरी पलटणी मारू शकतं. आत्ता नाही, आत्ता मात्र सामना विजयाच्या दिशेने वैतरणा 11 घेऊन जाईल. अगदी वैतरणा 11 या संघाने कुठेतरी शेवटच्या क्षणामध्ये बाजी मारताना बघायला मिळते आपल्याला. परंतु पैसा वसूल मॅच बघायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू हाताळला जातोय. अगदी वैतरणा 11 संघ विन झालाय, म्हणजेच पहिल्या दुसऱ्या पारितोषिकासाठी सज्ज झालाय. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. परंतु जय भवानी कुशेगाव संघासाठी देखील टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली अशी लढत बघायला मिळाली आपल्याला इथं मात्र. काटेकी टक्कर पैसा वसूल मॅच झाला इथं मैदानाच्या आतमध्ये. चला हँडशेक करून घ्यायचंय.